तावशी मंडलिक वस्ती ओढा आपण पाहू शकतो. ह्या रोड मध्ये अशा पद्धतीने जर रस्ता होत असेल इंदापूर मध्ये आणि इतका भरपूर निधी इंदापूर तालुक्यामध्ये येऊन देखील ह्या रस्त्याची आपण आज पाहणी करतोय. हे बघा आता ह्या रस्त्याची काहीच राहिलं नाही, कुठं ह्याला लेवल नाही, काय नाही, रस्ता पूर्ण खचलेला आहे. संध्याकाळच्या वेळी वाहन चालक येत जात असतील आणि हे बघा हे सगळं रस्त्यावरती टाकून दिलेलं आहे. आणि जर संध्याकाळचा एखादा अपघात घडला, यामुळे अपघात घडू शकतो. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे सुरक्षित असावा. वाहतूकदार नेहमी नियम पाळून वाहतूक करत असतात. मात्र जर अशा पद्धतीने रस्ता कोणतीही लेवल नाही, काही एका वर्षात जर या पद्धतीचा रस्ता होत असेल तर याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न या निमित्ताने वाहन चालक करत आहेत. जर एखादी घटना या रस्त्यावरती घडली तर याला जबाबदार कोण, त्यांच्याबरोबर आपण जाणून घ्या. आपलं नाव काय? ऍडव्होकेट प्रदीप थोरात. साधारण हे किती दिवस झालं या ठिकाणी अशा पद्धतीचा रस्ता आहे? जो पाऊस झाला मोठा मध्यंतरी 1-1.5 महिन्याच्या कालावधीत, त्यावेळेस पासून ही अशी परिस्थिती घडलेली नाही. असंच आहे त्यावेळेस पासून आतापर्यंत या ठिकाणी किती अपघात झाले? आतापर्यंत बरेच महिला वगैरे मोटरसायकलवरची लोक अचानक ज्यांना माहित नाही की ते इतकं खचलेलं आहे, ते अचानक येऊन गाडी आपटून असे खाली पडलेले आहेत. बऱ्यापैकी मानक्याला कंबाट्याला चांगला असा मार लागलेला आहे बऱ्यापैकी, आणि लोक इथून गेलेले आहेत. पण त्यावेळेस बरेच अपघात झाले या ठिकाणी. आता रस्ता आपण पाहतोय, रस्त्यावरती कुठे दिवे दिसत नाहीत. हो नाही, आता यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. याबाबत काय सांगाल? आता कसं आहे, या ठिकाणी शासनाने पण लक्ष घातलं पाहिजे. ही कॉन्ट्रॅक्टरची पण जबाबदारी आहे की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतल्यावरती मी ऐकलेलं आहे की ती जी काय अशा दुरुस्त्या असलेल्या तर त्या दुरुस्त्या त्यांनी वेळेत करायचं, हे असं त्यांच्यावर बंधन आहे. पण त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरनी काम काही प्रमाणात केलंय, पण ह्या ठिकाणी व्यवस्थित कामही केलेलं नाही. त्यामुळे अपघात घडून वाईट घटना इथं घडलेल्या आहेत. तशा सांगतायत की अनेक घटना घडलेल्या आहेत तिथं, तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. आपल्या बरोबर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या अध्यक्ष आहेत या गावातील. त्यांना विचारूया की या ठिकाणी अनेक घटना कशा स्वरूपाच्या घडल्यात आणि काय काय झाले. या ठिकाणी लाईटीची सोय नसल्यामुळे महिला जेव्हा संध्याकाळी किंवा ह्या टायमिंगला अंधार पडल्यावरती जेव्हा चालायला जातात, तेव्हा काही मुलं त्यांची छेड काढणं वगैरे ह्या अंधारात बऱ्याच वेळेस झालंय. किंवा गाडीला जी दिसणार नाहीत ते सरळ त्यांना उडवून जातात, थांबत नाहीत, कुठली काळजी घेत नाहीत. त्यांना विचारायला गेलं जाब तर ते आपल्यालाच उलट बोलतात. त्याच्यामुळे जरा थोडं लक्ष दिलं पाहिजे सरकारने. रस्त्यावर जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांच्याकडे त्यांनी थोडी जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनी जो वाहून गेलेला रस्ता साईडचं तेवढं भरून दिलं, आणि हे डांबरीकरण तसंच आहे. मध्ये थोडं असं खचलेला आहे रस्ता, त्याच्यामुळे येणारे जाणारे लहान मुलांचे असतात गाडीवरती वगैरे. शाळेत जवळच आहे इथे, आणि त्यामुळे मुलांना धोका आहे हा रस्त्याचा येणं जाणं. आता या ठिकाणी मंडलिक वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये 1 नंबरची मराठी शाळा ती सध्या या ठिकाणी आहे. आणि याच रस्त्यावरून स्कूटीवरती प्रवास करताना महिला अनेक लहान मुलांना त्या शाळेमध्ये घेऊन येत असतात. अशा वेळी जर अपघात घडला तर त्या मुलाच्या जीवितास धोका होऊ शकतो किंवा त्या महिलेस धोका होऊ शकतो. आपल्याबरोबर अजून गावातील काही मंडळी आहेत. जावेद सय्यद आहेत ग्राहक पंचायतीचे. काय सांगाल आपण, या ठिकाणी हा रस्ता आता पूर्ण खचलेला आहे, तर अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, तर कशा स्वरूपाच्या घटना घडलेल्या आहेत? काही आता कसं होतंय, रोड असा खचलेला असल्यामुळे माणसाला काय दिसत नाही बाहेरचे जे येणार जाणार. आणि म्हणजे जसं पाणी आलं तसं त्यांनी काय दुर्लक्षच केलं, इथं काहीच केलेलं नाही अजिबात. त्याच्यामुळे ही लवकरात लवकर त्यांनी. आपली मागणी काय राहणार आहे आता अखिल भारतीय ग्राहक पंचायत म्हणून? आपली मागणी काय राहणार आहे? दुरुस्ती ही करून व्यवस्थित करून माणसांनी केलं पाहिजे. आपण पत्रव्यवहार करणार आहात का त्या सार्वजनिक बांधकाम विभागात? करणार की. आपल्या बरोबर महेश काका सपकळ देखील आहेत, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की एकंदरीतच हा बारामती नरसिंगपूर BKBN रस्ता जो आहे त्या रस्त्याची एकंदरीत परिस्थिती काय आहे आणि अनेक ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे. तर या जीव गेल्यानंतर प्रशासन जागा होणार का, असा या निमित्ताने प्रश्न निर्माण होतोय. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नेमके रस्त्याची परिस्थिती काय आहे. रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाल्यासारखे झाले. एकतर हा BKNBचा रस्ता आहे तो
मुख्यमंत्र्यांनी निधीतून हे केलेलं आहे. त्याचं स्ट्रक्चर पूर्णतः झाल्यासारखं त्यांनी ऑडिट MBA मध्ये घेतलं असेल. जो कोणी ठेकेदार आहे ह्या रस्त्यासाठी काम केलेलं, त्याचं काम आहे की बाबा तुम्ही त्याच्यावरती एक माणूस नेमलेला असतो की रस्ता कसा आहे किंवा काय आहे. जसं 25 मेला पाऊस झाला तेव्हापासून ह्याच्यावर दुर्लक्ष आहे. माझ्याकडे GPS चे फोटो आहेत 22/6 काढलेले आहे, तसंच पडलेलं आहे. ह्याच्यावर काय कुठं पाटी लावली नाही. हा एवढा रस्ता वाहतूक जेवढी प्रचंड वाढली की ज्यावेळेस रस्ता झालं होतं ते दिवसाला 4 ते 5 ऍक्सिडेंट कळंब ते डोरलेवाडीपर्यंत व्हायचे. आणि इथं थोरात वस्ती आहे, इथं एक ऍक्सिडेंट झाला की ऑन द स्पॉट गेले लेडीज. मग हा दुर्लक्ष किती आहे ह्याच्यावर आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर वतीने अर्ज दाखल करणारच आहे. त्याच्यासाठीच फोटो काढून घेतलेले आहेत. अनेक ठिकाणी लक्ष द्या की अजूनपर्यंत या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची डागडुजी करण्यात आली नाही. जरी केली तर तो निकृष्ट दर्जाचा रस्ता बनलेला आहे आणि हा रस्ता त्वरित चांगल्या पद्धतीने विना अपघात असा कसा करता येईल या पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग भिगवण असेल किंवा संबंधित विभाग असेल तर यांनी त्वरित लक्ष देऊन या रस्त्याची समस्या सोडवावी अशी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने देखील मागणी करण्यात येत आहे. आणि उद्धटच्या अध्यक्षा अर्चनाताई गोरे यांनी देखील याद्वारे मागणी केलेली आहे. धन्यवाद. आपल्या बरोबर अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या इंदापूर तालुका सचिव हे आहेत आणि याच भागात ते राहतात. तर आपण त्यांना विचारूया की या रस्त्याच्या संदर्भात अनेक घटना घडलेल्या आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की नेमक्या काय घटना घडल्यात. नमस्कार. तर इथं बघा, इथं जवळपास एक शाळा आहे. ह्या रोडवरती ना जास्त करून प्रमाणात ना स्कूलला येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या असतात आणि हा रोड म्हणजे घातकच ठरलेला आहे. याच्या अगोदर पण 1-2 इथे ऍक्सिडेंट झालेले आहेत. मी स्वतःहून इथून जाताना माझ्या समोर एक गाडी पडली मुलाला घेऊन आणि आपण ज्यावेळेस तिकडून साईडने येतो समोरून कंटेनर आला आणि ज्यावेळेस आपण समोरून येत असतो ना त्यावेळेस हा खड्डा काही दिसत नाही. अचानक खड्ड्यामध्ये गाडी गेल्यामुळे नाही का 1-2 जण पडलेले आहेत. आणि माझी कळकळीची विनंती आहे की या रस्त्याची स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करण्यात यावी. आणि जे दिवे आहेत त्या दिव्यांचं थोडं म्हणजे दिवे आहेत ते दिवे असं दिसत पण नाहीत खांबावरती चालू आहेत का बंद आहेत. थोडं त्याला जे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. दिवे थोडे मोठे लावले पाहिजेत जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत अंधारामध्ये डोळ्यावरती टू व्हीलर वाल्यांना मोठ्या समोरून गाड्या आल्या की टू व्हीलर वाल्यांना काही दिसत नाही. त्याच्यामुळे थोडं बल लावताना दिवे लावताना थोडी त्याची दक्षता घ्यावी असं मला वाटतंय. संध्याकाळच्या वेळेस तर कसल्याही प्रकारचे दिसत नाही. तर खड्डा आहे की ह्या रोडचं काय. हा रोड आता एवढा तर झालेला आहे पण हे पुढे पण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे भरपूर प्रमाणात ऍक्सिडेंट होतात इथं.